उन्हाळ्याच्या दिवसात रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचा हा प्रश्न पडतो, कारण गरमी खूप जास्त झालेली आहे. म्हणून मग आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. यासाठी सर्वात महत्त्वाचा कांदा, लसूण आणि कोथिंबीर आहे. यापेक्षा जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही आहे. आणि हा लसूण मी ओला लसूण घेतलेला आहे, कारण शेतामधून काढून आणलेला आहे ना, म्हणून तो ओला आहे. मी तो कापून घेतलेला आहे. आता आपण बनवणार आहोत चपातीचा काला, चुरा किंवा अजून काही तुमच्याकडे नाव असेल तर ते मला कमेंट करून सांगा. माझ्या गावाकडे ना या रेसिपीचं एक भन्नाट असं सुंदर नाव आहे, गावरान पद्धतीचं, जे मी तुम्हाला पुढे चालून सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर चपाती जी चुरून घेतली आहे ती मिक्सरच्या भांड्यात घालायची. त्याचबरोबर लसूणही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चपातीसोबत बारीक वाटून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी लसणाची पेस्ट वापरू शकता, पण फोडणीमध्ये लसणाची पेस्ट वापरणं आणि अशीच चपातीसोबत लसूण छान बारीक करून घेणं, यामुळे चवीमध्ये छान फरक येतो. म्हणजे आत्ता मी ज्या पद्धतीने सांगितले त्याची चव अतिशय सुंदर अशी लागते. ठीक आहे. फोडणीसाठी तेल घालून घ्यायचे. त्याचबरोबर मी शिळ्या चपातीचा काला बनवते आहे, म्हणून मग मी यामध्ये हिंग घालून घेतलेलं आहे. जर तुम्ही ताज्या चपातीचं बनवत असाल, चपाती छान थंड झाल्यानंतर, तर मग तुम्ही यामध्ये हिंग नाही घातलात तरीही चालेल. जिरं घालायचे. जिरं आणि हिंग ही छान फोडणी बसली, तडतडलं की मग यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा. कांदा 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायचं. म्हणजे कसं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी 15 मिनिटाच्या आतच तुमचा हा पदार्थ बनवून तयार होणार आहे. यासाठी जास्त काही करायची गरज नाही आहे. फक्त कांदा कापायचा आहे, कोथिंबीर कापायची आहे, बस. आणि मिक्सरला आपण चपाती बारीक करून घेणार. यापेक्षा जास्त वेगळं जास्त असं काही काम यामध्ये नाही आहे. कांदा शिजायला 1-2 मिनिटासाठी वेळ लागतो, म्हणून कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाला की मग यामध्ये मीठ घालायचं आहे. जर तुम्ही कांद्यामध्ये मीठ खूप लवकर घातलं तर कांदा लवकर लाल होतो, म्हणून मग मी मीठ थोडंसं लेट घालून घेतलं होतं. ठीक आहे. कांदा 1-2 मिनिट परतवून मग त्यामध्ये मीठ घातलं. ते मीठ छान मिक्स करून घेतलं आणि मग झाकण ठेवून मी हा कांदा शिजवून घेतला होता. बरं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाकरीची सुद्धा ही बंदूक बनवून घेऊ शकता, जेणेकरून तिची चव अतिशय छान येते. म्हणजे जर तुमच्याकडे भाकरी राहिलेली असेल शिल्लक, तर तिचंही तुम्ही आरामात बनवू शकता. पण ताज्या भाकरीचं थंड होऊनही अजिबात बंदूक होणार नाही. आता तुम्ही म्हणाल ही बंदूक काय बोलते? हो, आमच्याकडे याला बंदूकही बोलतात. हेच नाव आहे आमच्याकडचं. ठीक आहे. आता आपला कांदा छान शिजवून झालेला आहे. आता यामध्ये घालून घेणार आहोत लाल तिखट आणि थोडीशी हळद. तुम्हाला आवडत असेल तर हळद घाला, नाही घातली तर काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सर्व छान परतवून घ्यायचे. कांदा खूप चांगला शिजला पाहिजे, कारण आपली चपाती छान भाजलेली असते. मग ती शिजायला किंवा गरम व्हायला जास्त वेळ लागत नाही. पण जर तुमचा कांदा कच्चा राहिला तर ते खाताना चांगलं लागणार नाही आहे. त्याची चव तेवढी छान सुंदर टेस्टी अशी होणार नाही. म्हणून कांदा छान शिजवून घ्यायचा आणि मग आपण मिक्सरमध्ये जे लसूण आणि चपाती बारीक करून घेतलं होतं ते मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स करून घेण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे. अगदी 2 मिनिटाचं काम आहे ते. छान मिक्स करून झालं की मग यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच पद्धतीने भाकरीचंही बनवू शकता, जो अतिशय खमंग असा लागतो. शिवाय कोणाला कडक आवडतो तर कोणाला मऊ. जर तुम्हाला कडक असा काला, बंदूक किंवा चुरा आवडत असेल, म्हणजे सगळी नावं घेतली आहेत मी आता, तुमच्याकडे जे वेगळं जर असेल तर ते मला सांगायचं आहे कमेंट करून. ओके. तुम्हाला जर कडक काला आवडत असेल तर मग या ठिकाणी तुम्ही झाकण न ठेवताच याला मीडियम फ्लेमवर छान परतवून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटामध्ये होऊन जातो. ठीक आहे. 1 मिनिटभरासाठी मी याची वाफ काढून घेतली आणि मग पुन्हा थोडंसं कोथिंबीर घालून सर्व करायला घेणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला मऊ काला आवडत असेल, आमच्यासारखा श्रावणीसारखा, तर मग तुम्ही झाकण ठेवून त्याला परतवून घेतलं की अगदी 1-2 मिनिटभरामध्ये तो छान परतवून होतो आणि मग तो खायला तयार होतो. अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे. शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि तुमच्याकडे काय म्हणतात ना याला, ते मला कमेंट करा.